नुकतंच 3 ते 4 दिवस झालं ती कालवड आली. तिनं चांगल्या रेड्याला सुद्धा जन्म घातला आणि ही रेडी पहिल्या वेताची आहे. तिच्या आयुष्यात दोरी आज तिच्या गळ्यात बांधली. आता हिला आतल्या बाजूलाच बांधायचं 2 दिवस. ह्या मिल्किंग मशीनचा आवाज वगैरे ती सेटअप करू देत. कासेची रचना जी आहे ते आम्हाला मिल्किंग मशीनला जे पाहिजे चारही थानं समान अशा पद्धतीचं आहे. तर अशाच क्वालिटीच्या आपल्याला म्हशी आणि गाईच्या पाड्या रेड्या म्हणजे ब्रीडिंग हा सगळ्यात महत्त्वाचा ह्यातलं सिक्रेट आहे. तुम्ही जेवढं काय कालवडी चांगल्या तयार करणार, कारण आता ही रेडी जर आता या रेडीमध्ये काय फॉल्ट आहे बघा, काहीच नाही. शिंग अगदी जागेवर व्यवस्थित आहेत, डोळ्यामध्ये काय नाही, नाकामध्ये काय नाही, पायाचे खूर काही अडचण नाही, आर्डर सिस्टम काय नाही. अशी शास्त्रशुद्ध जर आज या ठिकाणी हरियाणामध्ये जर घ्यायला झालं तर 1.5 लाखाच्या तरी आत मिळणार नाही. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आता वातावरण आहे.